येण्याच्या चर्चांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय। ठाकरे बंधू एकत्र येणारच असं राऊत म्हणालेत, तर पडदा उघडायला वेळ आहे, तो योग्य वेळी उघडला जाईल असंही राऊतांनी स्पष्ट केलंय। उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका असल्याचंही राऊतांनी सांगितलेलं आहे। ना पडद्यामागे ना पडद्यापुढे आमची कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाहीत सध्या, ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे। जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते। त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता। नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत, पण ही मुद्दाम एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं। ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा होत आहेत। चर्चा कशाला होत आहेत मी बोलतोय ना, आता पडदा उघडायला वेळ आहे ना, पडदा योग्य वेळी उघडला जाईल। उद्धव ठाकरे साहेबांकडून या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच मान्यता आहे, सकारात्मक अशी भूमिका आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जरी भावना असेल तर हा प्रयोग एकदा करून पाहायला हरकत नाही, अशी माननीय उद्धव साहेबांसह आमच्या सगळ्यांची भूमिका। तर मनसे आणि शिवसेना युतीबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी आधी साथ घातली, ज्याला आम्ही प्रतिसाद दिला असं आदित्य ठाकरे म्हणतात। आमचं एकच म्हणणं आहे, जेव्हा तिथून काही बात सुरू झाली आम्ही देखील प्रतिसाद दिला। आता महत्वाची गोष्ट ही आहे की कोण मला हे म्हणाले मला माहित नाही, त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी पुढे यावं, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत। आणि एक तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी जे महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहे त्यांच्या विरुद्ध, भ्रष्ट भाजप आहे किंवा यशस्वी आहे त्यांच्या विरुद्ध कोणी जर एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं खुल्या दिलाने स्वागत करू। तर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये